हे प्रकरण महाराष्ट्रातील नाशिक शहरात घडलेल्या एका सत्य आणि हृदयाला धक्का देणाऱ्या घटनेवर आधारित आहे। ही 18 वर्षांच्या मुलीच्या आयुष्यातील तो काळा अध्याय आहे, जिथे नात्यांचा विश्वास तुटला आणि 31 तासांचा भयानक प्रवास सुरू झाला। सत्यावर आधारित हे प्रकरण तुम्हाला थक्क करून सोडेल। 22 जानेवारी 2025 ची सकाळ मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक 18 वर्षांची मुलगी बसली होती, जिचं नाव पोलिसांनी अजून गुप्त ठेवलं आहे। तिच्या डोळ्यांत आशा होती, तिच्या तुरुंगात असलेल्या नवऱ्याला सोडवण्याची आशा। तिच्या नवऱ्याविरुद्ध मुंबईच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक खटला होता, कारण तिचं लग्न झालं तेव्हा ती अल्पवयीन होती आणि तिच्या घरच्यांनी हे लग्न मान्य केलं नव्हतं। पण आता तिचा नवरा तुरुंगात होता आणि तिच्या मेहुण्याने, जो तिच्या नवऱ्यापेक्षा मोठा होता, तिला फोन करून सांगितलं, मी तुझ्या नवऱ्यासाठी जामीन मिळवून देईन, नाशिकला ये। सकाळी 8:30 वाजता ट्रेन नाशिक रोड स्टेशनवर थांबली आणि मुलगी प्लॅटफॉर्मवर उतरली। तिने तिच्या मेहुण्याला फोन केला। मी आले आहे, ती म्हणाली। मेहुण्याच्या आवाजात एक विचित्र थंडपणा होता, जेव्हा तो म्हणाला, मी तुला घ्यायला येतोय, स्टेशनच्या बाहेर थांब। मुलीला शंका आली नाही, शेवटी तो तिचा मेहुणा होता, एक नातेवाईक ज्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येईल। पण तिला काय माहिती होती की ही सकाळ तिच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस बनणार होती। मेहुणा एका जुन्या जीपमध्ये आला आणि मुलीला बसायला सांगितलं। आपण एका जामीनदाराला भेटायला जाणार आहोत, जो तुझ्या नवऱ्याच्या जामिनासाठी मदत करेल, तो म्हणाला। मुलगी शांतपणे बसली। जीप नाशिकच्या पंचवटी परिसराकडे निघाली, जिथे शहराची गर्दी कमी होते आणि जंगल आणि मोकळी मैदानं सुरू होतात। सकाळचे 10 वाजले होते, जेव्हा जीप एका सुनसान जागी थांबली। तिथे आणखी 2 माणसं होती, अमित विजय दामले आणि गोपाळ राजेंद्र नागोळकर, दोघेही 25 वर्षांचे, आणि त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती। तुला थोडं थांबावं लागेल, मेहुण्याने सांगितलं आणि मुलीला एका झाडाजवळ बसायला सांगितलं। त्यांनी तिला जेवण दिलं, एक प्लेटमध्ये पोळी आणि भाजी, पण मुलीला भूक नव्हती। तिच्या मनात एक अजीब बेचैनी होती। मला जेवण नको, ती म्हणाली। हे ऐकून मेहुण्याचा चेहरा बदलला। त्याने एक कटाक्ष टाकला आणि मग तिघांनी एकमेकांना खूण केली। अचानक तिघांनी मुलीला पकडलं। तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज जंगलाच्या सुनसानपणात दबून गेला। त्यांनी तिचे हातपाय दोरीने बांधले आणि एका झाडाला जखडलं। दुपारी रात्रीचा 1:30 वाजता, जेव्हा सूर्य पूर्ण ताकदीवर होता, मेहुण्याने तिच्यावर पहिला हल्ला केला। त्याने तिला मारलं, तिचे कपडे फाडले आणि मग तिच्यावर बलात्कार केला। वेदनेने किंचाळत मुलगी बेशुद्ध झाली, पण ही फक्त सुरुवात होती। जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा तिने पाहिलं की अमित आणि गोपाळ तिथे उभे होते, हसत होते। त्यांनीही एकापाठोपाठ तिच्यावर अत्याचार केले। 31 तासांचा हा सिलसिला सुरू झाला, मारणं, बलात्कार करणं, आणि जेव्हा मुलगी बेशुद्ध होई, तेव्हा थोडा वेळ थांबून पुन्हा सुरू करणं। तिच्याशी असं वागणूक दिली जात होती, जसं ती माणूस नाही, तर खेळाचं साधन आहे। 23 जानेवारी 2025 ची सकाळ सकाळचे 7:30 वाजता, जेव्हा मुलीला पुन्हा शुद्ध आली, तेव्हा तिचं शरीर तुटलं होतं। तिच्या हातपायांवर दोरीचे वण होते, चेहरा सुजला होता आणि बोलणं किंवा चालणं कठीण झालं होतं। तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण गोपाळने तिला पकडलं आणि एक थप्पड मारली, ज्यामुळे ती पुन्हा बेशुद्ध पडली। हा सिलसिला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालला। प्रत्येक वेळी जेव्हा तिला शुद्ध यायची, तेव्हा तिला वाटायचं की हा तिचा शेवटचा श्वास आहे, पण तिच्या आत एक छोटीशी ठिणगी अजून जिवंत होती, जिवंत राहण्याची ठिणगी। तिघेही आरोपी आता थकले होते। त्यांनी दारूची बाटली उघडली आणि प्यायला सुरुवात केली। मुलगी शांतपणे झाडाजवळ पडली होती, डोळे बंद, पण तिचं मन चालत होतं। ती संधी शोधत होती। संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, जेव्हा तिघेही दारूच्या नशेत मस्त होते, तेव्हा मुलीने हळूच म्हटलं, मला बाथरूमला जायचं आहे। मेहुण्याने गोपाळला खूण केली, हिला घेऊन जा, पण नजर ठेव। गोपाळने तिची दोरी सोडली आणि तिला एका झुडपाजवळ नेलं। मुलीचं हृदय जोरात धडधडत होतं, ही तिची शेवटची संधी होती। जेव्हा गोपाळ क्षणभर मेहुण्याकडे पाहायला वळला, तेव्हा मुलीने पूर्ण ताकदीने त्याला ढकललं। गोपाळ खाली पडला आणि मुलगी जंगलाकडे धावली। तिच्या मागून तिघेही ओरडले, पकड तिला, पण मुलगी थांबली नाही। तिच्या पायांना जखम झाली होती, श्वास फुलला होता, पण ती धावत राहिली। जंगलाच्या अंधाराने आणि सुनसानपणाने तिला लपवलं। रात्रीपर्यंत ती नाशिक रोडच्या परिसरात पोहोचली, जिथे एका रिक्षावाल्याने तिला पाहिलं आणि पोलीस स्टेशनला नेलं। 23 जानेवारी 2025 च्या रात्री नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मुलीने तिची कहाणी सांगितली। तिचे कपडे फाटले होते, चेहरा रक्त आणि अश्रूंनी भरला होता, पण तिच्या आवाजात एक अजीब शांतता होती, पळून जाण्याचं, जिवंत राहण्याचं समाधान। पोलिसांनी तात्काळ खटला दाखल केला आणि अमित विजय दामले आणि गोपाळ राजेंद्र नागोळकर यांना अटक केली। पण मेहुणा, तो सैतान जो या सर्वाचा मास्टरमाइंड होता, अजूनही फरार आहे। पोलिसांना शंका आहे की यात आणखी 2 जण सामील होते। एकाचं नाव गोप्या आहे, जो 30 वर्षांचा आहे, आणि दुसरा अज्ञात आहे। खटला पंचवटी पोलीस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आला आणि भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमां 70, 1, 64, 69, 74, 115(2) आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल झाला। ही घटना एका मुलीच्या धैर्याची मिसाल आहे, पण सोबतच एक प्रश्नही सोडते, न्याय मिळेल का? मेहुणा अजूनही फरार आहे
आणि त्याच्यासोबतचे इतर गुन्हेगारांचा पत्ता नाही. मुलीने तिच्या नवऱ्याला सोडवण्याच्या आशेने सर्व काही गमावलं, पण तिने आपलं जीवन वाचवलं. ही घटना नाशिकच्या पंचवटी परिसरातील त्या जंगलात एक काळा डाग बनून राहिली आहे, जिथे एका नात्याचा विश्वास तुटला आणि एका मुलीचा जुनून जिंकला. एक गोष्ट जी या प्रकरणाला आणखी थक्क करणारी बनवते. मुलीच्या नवऱ्याविरुद्ध आधीच खटला होता, कारण ती लग्नाच्या वेळी अल्पवयीन होती. मेहुण्याने या मजबुरीचा फायदा घेतला का? हे फक्त एक गुन्हेगारी नव्हतं का, तर घरातील एक षड्यंत्र होतं का? हे प्रश्न अजून शिल्लक आहेत आणि पोलिसांचा शोध सुरू आहे. आता तुमचं या घटनेवर काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.